कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. मुंबईत आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज. ठाणे, पालघर, रायगडमध्येही पावसाचा अंदाज. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती द्या. संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. वक्फ दुरुस्तीच्या विधेयकाविरोधात मतदान केलं. वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल शहांच्या तोंडून आलं. वक्फच्या जमिनींचा व्यवहार आधीच झालाय, संजय राऊतांचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत मंजूर. 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी. वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार. विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता. लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि पीयूष गोयल यांची बैठक. वक्फ विधेयकासंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरे सविस्तर भूमिका मांडणार. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर. राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलनं त्याचा सत्कार करू. शिवसेनेचा प्रसाद काय असतो ते कामराला दाखवलं जाईल. कुणाल सरमळकर यांचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांचं बुक माय शोच्या सीईओंना पत्र. कुणाल कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री बुक माय शोवर न करण्याची विनंती. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोला हजर असलेल्या प्रेक्षकांना पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. कुणाल कामरा प्रकरणी पोलिसांची शोला असणाऱ्या प्रेक्षकांना चौकशीसाठी नोटीस. अमेरिका भारतावर 26% आयात शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं, ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता. ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम. सेन्सेक्स 500 तर निफ्टीमध्ये 130 अंकांची घसरण. ऑस्ट्रेलियाचा S&P मध्ये 3.5, टोक्योचा निक्केई 3.4 तर दक्षिण कोरियाची कोस्पी इंडेक्स 1.9% कोसळला. कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिराला शेजारील जमीन पुन्हा चर्चेत. परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. शहांकडूनही काल लोकसभेत वडगण येथील मंदिराचा उल्लेख. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.